हाय गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन आजचा आपला दिवस आहे 32वा आणि सकाळचे 5 वाजलेत. 5:10 झाले आहे. सगळेजण तयार झाले आहे मेडिटेशनसाठी. फ्रेश वगैरे झालेत. तसं आता आपल्याला मॅटिंग टाकायची आहे. मॅटिंग टाकलं का मग डायरेक्ट मेडिटेशनला बसू आपण. 32वा दिवस आहे आजचा आपला. सगळ्यात पहिले तर आज ताई सुटली फायनली, ते आली आहे संभाजीनगरहून. तर आता आपल्याला काय उशीर नाही होईन, आळस नाही होईन तेवढा सगळ्या गोष्टीले. सगळेजण उठले आता प्रॉपर तऱ्या. मेडिटेशनच्या आधी उठले सगळेजण. चांगलं वाटून राहिलं. एक तर काल माहिती का पाणी पडला होता, वारातून गप्प होते आमच्या इकडं. पुरे हे ओलं झालं होतं. मी जेव्हा उठलो, मी 2 वाजताच उठलो होतो आज. मी जेव्हा उठून पाहिलं, हे पूर्ण जागा जी आहे ना, हे ओली गार होती. म्हटलं आज बुडते म्हणलं आपले त्यानं. पण नंतर पाहिलं तर मग पाणी गेला होता. 2 वाजता उठलो होतो मी. तर नंतर पाहिलं 5 वाजता आता उठून पाहून राहिलो होतो, काहीच नाही. तो मिशन आजचा आपला दिवस आहे 32वा. आज आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळं तुम्हाला सांगतो. सो लेट्स गो. मेडिटेशन खतम करून त्यांना लागले तुमचा वर्कआउट करायला. मी चाललो माझ्या कामाला. ते म्हणजे याला घेऊन फिरायला चाललो. सकाळ झाली तर येणार लागते फिरायला सकाळ सकाळी. आजचं वातावरण जबरदस्त आहे बाई. काल पाणी पडला थोडा. हवादून तर एवढी होती काल, बापरे. गाडी दुरुस्त करायला घेऊन गेलो होतो ना तेव्हा मी. तेव्हा आजूबाजूला 2-3 असे शाळा आहे, ग्राउंड आहे ओपन. तर तिची पूर्ण माती अशी हवेत गेली होती. समोर तर काही दिसेच नाही. मी व्हिडिओ पण टाकला होता कालचा. त्याच्यात पासान तुम्ही काहीच दिसत नाही, एवढी माती होती बापरे. हवा कमी, माती जास्त होती त्याच्यात. आणि रात्री पाणी पडला त्याच्यामुळं आजचं वातावरण पण थंड गार आहे बिलकुल. पुऱ्या इथंच आता पण पाणी पडून जर गेला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आभाळ एकदम साफ राहतं. पण सकाळचा आभाळ म्हटलं की बहुत जबरदस्त वाटतं. असं पाहण्याजोगतं म्हणजे सगळेच जाते का सगळे. ड्रायव्हिंग क्लासवाले बी जाते, असे फिरणारे जाते नॉर्मल. आज आपला अभिनवसन कॉलेजचा ग्राउंड पूर्ण एकदम खाली आहे. कारण की जे जास्त गर्दी इथं माहिती आहे का, पोलीस भरतीवाले पोरांची राहते. आता ते शनिवार रविवार रनिंग मारते फक्त, बायपासनं जाते तर त्यांना तिकडे गेले. बाकी जे फिरायला जाते नॉर्मल माणसं ते लोकच येतील. दाखवतो तुम्हाला. तेवढी काहीच गर्दी नाही बा. नाही तर हा ग्राउंड पुरा अर्धा तरी भरून राहत होता. काही नाही बा, या एंट्रीमध्ये काही नाही. हे वेदर पाहतचं. मी जस्ट माहिती आहे का, आधी असं फक्त मॅनिफेस्ट केलं होतं का, म्हणजे विचार केलं होतं की मला पण कोणी ओळखन. माय पण म्हणजे असे फॅन्स असेल, छोटे मोठे आहे, जास्त नाही एकदम, पण तरी आहे. त्याच्यावर एक गोष्ट शिकायला भेटली मला की मॅनिफेस्ट इज नॉट अ बॅड थिंग. सगळ्यांना मॅनिफेस्ट केलं पाहिजे खरं म्हणजे. कारण तुम्ही विचार करसाल तेव्हाच तुम्ही ते अचीव करण्याचा प्रयत्न करसाल, त्याच्यानंतरच तुम्ही अचीव करसाल ते. तर विचार करणं, स्वप्न पाहणे काय खोटी म्हणजे खराब गोष्ट नाही. स्वप्न पाहायचं. स्वप्न पाहसान तेव्हाच त्याला ते पूर्ण करण्याची ताकद येते आपल्याला. आणि विदर तर बहुत आवडलं नाही का. मी ना अजून लय काही गोष्ट मॅनिफेस्ट केलेली आहे, ज्याला आपण हळूहळू पूर्ण करू. सगळ्यात मोठी तर माझी इच्छा आहे ते म्हणजे लाजते ना माणूस, लाज विकून खायची आपल्याला. मी ना अजून पूर्ण विकून नाही खाल्ली, तरी मी थोडा लाजतोच. जास्त लोक जर आले तर कॅमेरा असा फोडून मी बोलू नाही शकत कॅमेरासमोर. जे की हळूहळू मी त्याला मात करण्याचा प्रयत्न करून आलो. आळसवर तर मात होणारच आहे आपली. घरचे करून आले साधे तर मी पण करेन. तर आता मी जाऊन तिथं बसतो थोडा वेळ. तुम्हाला नजारा दाखवतो. आम्हाला बोलता पण स्पष्टरित्या. याले पण आपण हळूहळू बोलू सवय लागतेच. मला दिवस कशी निघून जाते समजतच नाही बाई. खरंच काहीच समजत नाही. आपल्याला जर काही करायचं असेल ना तर आपण फक्त विचार करत राहतो, उद्या करू. पण दिवस गपागप निघून जाते. खरंच भाई, ते म्हणते ना टाईम इज मनी अँड मनी इज टाईम. असंच नाही म्हणत, त्याच्या मागं बी काहीतरी लॉजिक आहे.
पाहिजे ना. आता एप्रिल पण संपायला आला, आता मे सुरू होईल. जवळपास अर्धा महिना, 2025चा अर्धा वर्ष संपायला आला. दोन व्हिडिओत दाखवत होतो. एक लाईन तो थोडा मोठा. हो 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 पिल्लो भाऊ, याच्या अंगात जास्तच खास येते बरं. झाली समोर चालू. तुला पिचकुनच टाकते तू जास्त केला तर. याच्या अंगात जास्तच माझा आहे बाई. याला पकडून राहिलं ना तेव्हा म्हणते मला सोड, सॉरी मला पकड. हेराफेरी म्हटलं तो केवढा मोठा आहे बाई, तू केवढा छटाकभर. सीन काय नेमका आता तुम्हाला सांगतो. मोठे लेकरं लहान लेकरावर नेहमी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. याच्यातून आपल्याला काय गोष्ट शिकायला भेटते. मोठे लोक लहानावर नेहमी हुकूमत करण्याचा प्रयत्न करतात. आता तो कुत्र होता हाईटनं मोठा आणि होता लहान, तर तो याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. यानं काय करायला पाहिजे, हा लहान आहे तर चुपचाप ऐकून घ्यायला पाहिजे ना. नाही, याच्या ह्याच्यात जास्त रहिमानी किडा आहे. या का म्हणते तू माझ्यावर दबाव टाकतो ना, मी बी तुझ्यावर दबाव टाकतो. मेलं फिलं हे तोडताड केलं तर काय भावात पडन ते आपल्याला. शांत बसावं नाही का लहान लेकरांना. नाही, आणखी गाण मस्ती करणं, अंगार मुठीत ठेवलं. जीवनात बी तसंच आहे. मोठे माणसं जे हाईटनं मोठे आहे किंवा कदनं उंचे आहे, ते लोक लहान लेकरावर जे कदनं लहान आहे समजा किंवा पोजनं लहान असेल त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथे एक गोष्ट शिकायला भेटते की आपला कद ऊंचा करो, कद बढावा आपला बोकात. मग आपल्याला कोणीच काय नाही म्हणू शकत. जर तुम्ही लहान असाल तुमच्या हातानं काही होऊ नाही शकत, कारण जसं की याच्या हात कुठं गेलं हे हात आपला कद उंचा नाही करू शकत ना, कारण याची हाईट तर तेवढीच आहे. त्यानं चुपचाप बसावं, कारण माहीत आहे आपल्या ज्यानं होत नाही तिथं चुपचाप बसावं. आणखी गप काही सांगायचं होतं नाही का. जेव्हा मी बोलतो तेव्हा कॅमेरा हातात नाही राहत, जेव्हा कॅमेरा हातात राहते तेव्हा मी बोलत नाही. लागण आपल्याला सवय लागेल. काही लोक माहीत आहे का इकडं अमृतचंद कॉलेज साईडले पोरी पाहिले तिथे चांगल्या पोरी राहते ना, पोलीस भरतीवाल्या. काही कामं नाही राहत त्यांनी काही कामं नाही, यांना काही धंदे नाही बाई. म्हणून आपण कोणाले एकाले खराब नाही म्हणू शकतो. ताळी एक हातात नाही वाजत, दोन्ही हात लागतात. हा सोडतो थांबा, पण तो पुन्हा ग्राउंड फिरते इकडे जा. तो गेला. आता एक उदाहरण तुम्हाला सांगायचं राहिलं. काही जे असते मोठे हाईटवाले ते चांगले पण असते, हे असे जसं हा लॅब आहे. बस याच्या व्यतिरिक्त काल काहीच खास झालं नाही, म्हणून मिशन आडतचा दिवस 32वा इथंच समाप्त झाला. आजच्यासाठी एवढंच, बाकी बघू उद्या. जय महाराज.